क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक 6 मे रोजी नागरिकांची गैरसोय होताना पाहायला मिळाले। सिंदखेडराजा तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील दूरदूरचे अनेक खेडोपाड्यातील नागरिक कामानिमित्त येत असतात। उन्हाची तीव्रता वाढत आहे, तरी सुद्धा नागरिक उन्हामध्ये येत असतात। मात्र अनेक नागरिकांचा हिरमोड झाला आहे। दिवसभर तहसील कार्यालयातील लाईट नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक मानसिक त्रासाचा सामना करावा लागतोय। केवळ लाईट नसल्यामुळे कामकाज ठप्प झाल्यामुळे लांबून आलेल्या नागरिकांना परत रिकाम्या हाताने माघारी जावं लागत आहे। महिला कर्मचारी फक्त आपल्या खुर्चीवर कामकाज करत होत्या। इतर कर्मचारी मात्र चहा पाण्याच्या निमित्ताने बाहेर फेऱ्या मारत होते। पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभाग, इतर ठिकाणी सुद्धा हे चित्र होते। कर्मचारी बाहेर फिरत होते। अनेक वयोवृद्ध महिला संजय गांधी निराधार विभागाच्या कार्यालयासमोर बसलेले होते। त्यांना कुठल्याही प्रकारचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती। पाठीमागे भले मोठे जनरेटर गेल्या 3-4 वर्षापासून बंदच आहे। जर शासकीय कार्यालयात लाईट नसल्यामुळे बंद राहत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची कशी व्यवस्था असेल याचं हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल। शासन लाखो रुपये खर्च करत असताना केवळ जनरेटर बंद असल्यामुळे कामकाजही ठप्प राहते हे पहिल्यांदाच बघायला मिळते। त्यामुळे जनरेटर दुरुस्ती होईल का? लाईट नसल्यामुळे रखडलेल्या जनतेचे काम मार्गी लागतील का नाही, हा प्रश्न येणाऱ्या काही दिवसात नक्कीच विचारला जाईल।